नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून लाडक्या बहिणी शॉपिंग करतात, तर लाडक्या बहिणींनी शॉपिंग न करता त्यातला काही भाग जमा करून ठेवावा, म्हणजे सेव्हिंग करावी, म्हणजे जेणेकरून जेव्हा त्यांना पैशाची गरज पडेल तेव्हा त्यांना ते पैसे काढता येतील। तर लाडक्या बहिणींनो, याचविषयी सविस्तर बातमी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करत चला आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाचे काय करता हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की कळवा। लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात, तर त्या पैशातून लाडक्या बहिणी शॉपिंग करतात असं वक्तव्य आदिती तटकरेताई यांनी केलेलं आहे आणि त्याचा एक मजेदार किस्सासुद्धा त्यांनी सांगितलेला आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होण्याआधी काही व्यापारी वर्ग विचारतात की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आहे, आणि याचं उत्तर देताना त्यांनी व्यापारी वर्गाला विचारलेलं आहे की तुमच्या घरचं कोणी या योजनेत पात्र आहे का, तर त्यांनी नाही सांगितलेलं आहे। परंतु जेव्हा हा हप्ता वितरित होतो तेव्हा बाजार असा गजबजलेला असतो आणि दुकानांमध्ये महिलांची गर्दी बघायला मिळते, तर त्यामुळेच हे व्यापारी प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी मिळतो याकडे त्यांचं लक्ष असते। तर याविषयी बोलताना आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्ही या लाभाचा शॉपिंगसाठी जर वापर करत असाल तर काही प्रमाणात हा लाभ तुम्ही बचत म्हणून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये ठेवू शकता। कारण जेव्हा तुम्हाला मग पैशाची पुढे गरज पडेल तर तेव्हा ते पैसे तुम्हाला काढता येईल। त्यांनी लाभार्थी महिलांना एक सल्ला दिलेला आहे की सगळेच पैसे शॉपिंगमध्ये खर्च करू नका। जो काही तुम्हाला 1500 रुपये लाभ मिळतो त्यातला काही भाग तुम्ही सेव्हिंग म्हणून तुमच्या बँक अकाउंटमध्येच ठेवत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा पैशाचं काम पडेल तेव्हा तुम्हाला हे पैसे उपलब्ध होतील। तर लाडक्या बहिणींनो, माझ्या मते सगळ्याच लाडक्या बहिणी शॉपिंग करत नसतील, कारण काही बहिणींना जेव्हा हा लाभ मिळतो त्याचा अगदी योग्य प्रकारे त्या वापर करतात। काही बहिणी मुलांच्या शिक्षणासाठी, काही बहिणी घरातल्या गरजू वस्तू घेण्यासाठी, काही बहिणी औषध उपचारासाठी या पैशाचा उपयोग करत असतात। काही अपवाद वगळता खूप बहिणी ह्या जो काही लाभ मिळतो त्याचा चांगल्याच प्रकारे उपयोग करतात। मग त्यातला थोडासा भाग जर त्यांनी शॉपिंगसाठी खर्च केला असेल तर काहीच हरकत नाही, पण तुम्ही हा जो काही लाभ तुम्हाला मिळतो त्याचा वापर कशासाठी करता हे कमेंट करून नक्की कळवा। त्याचप्रमाणे तुम्हाला लाभ सुरळीत मिळत आहे का ते सुद्धा कळवायला विसरू नका। कारण लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळत असतात आणि पात्र लाभार्थ्यांनाच ते मिळत असतात। तर आता जुलै महिन्याचा लाभसुद्धा लवकरच वितरित होणार आहे आणि GR सुद्धा लवकर येणार आहे। आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण GR संबंधित सविस्तर माहिती इथे बघणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, काही गावखेड्यातील बहिणी आहेत, त्यांना कुठे शॉपिंगला वेळ मिळते, त्या बहिणी तर घरातल्या गरजू वस्तू आणण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, बचत गट उभारण्यासाठी या पैशाचा उपयोग करत असतात। तर माझ्या मते ही बातमी आजची तुम्हाला समजली असेल। अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।